आणि पुढील नर्मदाष्टकाच्या 7व्या श्लोकामध्ये शंकराचार्य म्हणतात, अलक्ष लक्ष लक्ष पाप लक्ष सार सायुधम ततस्तु जीव जंतु तंतु भुक्तिमुक्तिदायकम विरंची विष्णू शंकर स्वकीय धामवरमध्ये त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. म्हणजे शंकराचार्य असं सांगतात की अलक्ष लक्ष म्हणजे आमच्याकडून जे जाणतेपणी किंवा जे आम्हाला माहिती नाही असे अजाणतेपणी जे काही पाप झालेले आहेत, तर त्या पापांचं निवारण तुझं जे आयुध आहे, म्हणजे तुझं जे हे जल हे एक प्रकारचं एक शस्त्र आहे की जे शस्त्र आमच्या पापांचं निवारण करण्यासाठी तयार केलेलं आहे. ते शस्त्र आमच्या पापांचं निवारण करतं. अशा या शस्त्रांनी तू आम्हाला पापमुक्त करतेस. आणि फक्त आम्हालाच नाही तर ततस्तु जीव जंतु तंतु भुक्तिमुक्तिदायकम, तर फक्त आम्हालाच नाही तर तुझ्या अवतीभोवती जे काही जीव जंतू बारीक सारीक पण जे कोणी येतील योनी, तर त्या सगळ्यांचं देखील तू पापक्षालनाचं कार्य करते. आणि जरी आम्हाला जर म्हणजे आमचे कर्म जर खूप वाईट असतील, तर आमच्या कर्मांमध्ये जर आम्हाला मोक्ष प्राप्ती शक्य नसेल, तर अशा वेळी देखील तू थोडीशी सौम्य होतेस आणि आम्हाला भुक्तिमुक्तिदायक म्हणजे आम्हाला एक एक प्रकारे भोग प्राप्त करते, की आम्हाला तू जरी मोक्ष नाही देऊ शकलीस, तरी तू भुक्ती प्रदान करतेस. म्हणजे आम्हाला तू एक समृद्ध बनवतेस किंवा आमच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं होईल अशा प्रकारे तू आम्हाला वरदान देतेस. आणि फक्त आम्हालाच नाही तर विरंची विष्णू शंकर स्वकीय धामवरमध्ये, म्हणजे नर्मदा पुराणामध्ये आपण अनेक वेळा ऐकलं की प्रत्येकाच्या शंकेचं समाधान, प्रत्येकाच्या पापाचं क्षालन जे आहे हे नर्मदा मैयाने केलेलं आहे. आणि त्यामधून विरंची म्हणजे ब्रह्मा, विरंची विष्णू शंकर म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे देखील त्याच्यामधून सुटलेले नाहीये. तर ह्यांना देखील तू अनेक वेळा मदत केलेली आहे. यांच्या देखील प्रश्नांचे उत्तर सापडण्यासाठी तू यांना मदत केलेली आहे. आणि ह्यांना आता जो तुझा किनारा आहे हा स्वकीय धामावर म्हणजे तुझ्या किनाऱ्यावर त्यांना इतकं सुख मिळतं की तो आता त्यांना आपलासा वाटतो. आणि हे आपलं स्वतःचंच घर असल्यासारखं आता ह्या तिघांना देखील वाटू लागलेलं आहे. अशा या हे नर्मदा मैया, तुझ्या चरण कमलांना माझा प्रणाम असो, असे शंकराचार्य हे 7व्या श्लोकामध्ये आपल्याला सांगत आहेत.